आजच्याही कार्यक्रमात चर्चा होती, पंकजा मुंडे येणार येणार येणार. का नाही येणार बाबा? सुरेशांना काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते, तर शिवगामिनी बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला. शिवगामीचं वाक्य असतं, सुरेश अण्णा धस कुठे गेले? जसं तुम्ही पिक्चरचे डायलॉग म्हणता, आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो. शिवगामीचं वाक्य असतं, मेरा वचन ही है मेरा शासन. आणि जे जाहीर वचन सुरेश धसांना मी दिले तेच माझं शासन आहे. की गोपीनाथ मुंडेची लेख आहे. बोलणं एक आणि करणं एक आहे, माझ्या रक्तात नाही. आज हा कार्यक्रम सुरेश धसांनी आवर्जून उल्लेख केला. काय उल्लेख केला? 2003 मधला उल्लेख केला. 2003. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महोदय, आपण कदाचित ज्यांना लहानपणापासून पाहत आलात ते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंचा किस्सा सुरेश धस अण्णांनी सांगितला. अण्णा, मी पण तुम्हाला म्हणते बरं का अण्णा, तुम्ही ताईसाहेब म्हणत नाही. जशाला तसंच आहे आपलं प्रेमाचं नातं. इज्जत आम्ही देतो, पण तुम्ही मुख्यमंत्री झाल्याचा आनंद आहे. कुठला अभिनिवेश नाही, कुठला बडेजाव नाही. मला माहिती जेव्हा हे बाहुबलीच्या घोषणा देत आहेत, कारण देवेंद्रजींना मी ज्या पद्धतीने ओळखते, तुमच्यापैकी मंचावरचं मला नाही वाटत तेवढं पद्धतीने ओळखताय कोणी. देवेंद्रजी थोडेसे ओशाळले, थोडे लाजायले, कारण हे त्यांना कदाचित फार अस्वस्थ करणार आहे. कारण काम करा, कामाने तुम्ही कीर्ती रूपाने उरा. हे संस्कार भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत आणि त्यामुळे आज त्या संस्कारात वाढलेला एक माणूस या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे आणि माझ्या बीड जिल्ह्यामध्ये आले आहे. त्यामुळे मी येणार म्हणजे येणार. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाणार आहे, मी येणार म्हणजे येणार. तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसायची वेळ आल्यावर कोणताही अभिनिवेश न ठेवता येणार म्हणजे येणार. कामासाठी, या जिल्ह्याच्या विकासासाठी, या जिल्ह्याची कॉलर टाईट करण्यासाठी कोणताही भेदभाव कधी करणार नाही. सुरेश अण्णांनी पण उल्लेख केला, 5 वर्ष मी मंत्री राहिले, पालकमंत्री राहिले, पण एवढा सुईच्या टोकावरची सुद्धा घटना कधी घडू दिली नाही. या जिल्ह्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये विकास करताना कधी कुणाची जात धर्म विचारला नाही. सुरेश अण्णांसाठी देवेंद्रजी फडणवीस उभे राहिले आणि आम्ही रात्रीचा दिवस एक केला आणि तेव्हा त्यांना निवडून आणलं. ते म्हणले हरळ उगवली वगैरे त्यांची भाषा खरंच आहे. कारण काम करणाऱ्या माणसावर हरळ उगवते जर त्याला पद नाही दिलं आणि त्याला पद देत असताना कधीही कुठल्या गोष्टीचा विचार नाही करणारं काम आम्ही केलेलं आहे. आज या बीड जिल्ह्याचं नाव या देशामध्ये अनेक क्रांतीवीरांमुळे झालं, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजनांमुळे झालं, या जिल्ह्यामधल्या अनेक नेत्यांमुळे झालं. इथे सांगितलं की केशर काकू क्षीरसागर एक महिला असून सतत खासदार राहिल्या, विमलताई पालकमंत्री राहिल्या, प्रीतमताई खासदार राहिल्या. त्यांनी सुद्धा या कुंटेपाची ईसी देण्यासाठी 3 दिवस बसून तिथे ईसी आणून दिली. प्रत्येकाने याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे. सुरेश धस यांनी भाषणात बोलताना ज्याप्रमाणे सिनेमातले डायलॉग म्हटले त्याचप्रमाणे आज आम्ही सिनेमातले डायलॉग बोलू. आणि शिवगामिनी वाक्य असतं, मेरा वचन ही मेरा शासन. आणि जे वाचन मी आमदार सुरेश धस यांना दिलंय तेच माझं शासन आहे. मी गोपीनाथ मुंडे यांची लेक असून जे बोलते तेच करत असल्याचं म्हणत भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या आष्टीतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रमात तुफान फटकेबाजी केलेली आहे. आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कामाच्या शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी पर्यावरण मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या. तर आज जाहीर कार्यक्रमात चर्चा होती की पंकजा मुंडे येणार, तर काहींना शंका होती मात्र मी कार्यक्रमाला का येणार नाही. सुरेश धस यांनी आपल्याला मुलांचे लग्न केलं त्यावेळी साडी देऊन मला आमंत्रित केलं होतं, तेव्हा मी लग्नाला आवर्जून गेले होते. मात्र आता धाकट्याच्या लग्नाच्या वेळी बोलवलं तर येणार, मात्र नाही बोलवलं तर नाही येणार. मात्र आजचा कार्यक्रम शासकीय आहे आणि आज तरी शासन हे देवेंद्र फडणवीस यांचे आहे, त्यामुळे मी कार्यक्रमाला आले. हा माझ्या जिल्ह्याचा, माझ्या शेतकऱ्यांचा कार्यक्रम आहे, त्यामुळे बॅनरमध्ये फोटो आहे का, पत्रिकेमध्ये नाव आहे का, हे माझी बसायची जागा काय
या कदाचित मला तुमच्यात जरी बसवलं असलं तरी मी तिथे खाली बसायला तयार आहे, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे. तर पंकजा मुंडे यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.